तो आ गए फिर से. कैसे हो आप लोग? तर पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलोय ॲज वेल ॲज 10वी-12वीच्या बोर्ड पेपरमध्ये आपल्याला सांगितलं जातं की सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲजचा वापर करा. यूज ॲज वेल ॲज असं म्हटलं जातं. आता ॲज वेल ॲज यूज करायचं म्हणजेच काय करायचं बरं? ॲज वेल ॲज हा एक कंजक्शन आहे. आणि जर तुम्हाला कंजक्शन माहिती असेल तर तुम्हाला ते सेंटेन्स मध्ये यूज करायला अतिशय सोपं जाणार आहे. हो की नाही? जर तुम्हाला कंजक्शन माहिती नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जायचंय, तिकडे कंजक्शनचा एक व्हिडिओ आहे तो बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण कंजक्शन विषयी माहिती मिळणार आहे. तर आता ॲज वेल ॲजचा सेंटेन्स मध्ये उपयोग कसा करायचा ते आपण शिकूया. हो की नाही? सगळ्यात आधी बघा की सेंटेन्स दिलंय आपल्याला, शी प्लेज कबड्डी, शी प्लेज खो खो. इथे दोन सेंटेन्सचा आपण काय केलेला आहे? वापर केलाय. एकच मुलगी आहे आणि ती काय करते माहिती का? कबड्डी खेळते आणि ती काय खेळते? खो खो सुद्धा खेळते. आता काय झालंय की सेंटेन्स मध्ये काही गोष्टी रिपीट झाल्यात. हो की नाही? ज्या की गरज नाही. बघा रिपिटेशन झालंय काय वर्ड्सचं, आणि जर रिपिटेशन झालेलं असेल तर आपण काय करतो माहिती का? आपलं सेंटेन्स हे लेंदी करत नाही, त्याला शॉर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. रिपीट गोष्टी अवॉइड करण्यासाठी. आता मग काय रिपीट झालेले सेंटेन्स मध्ये? तर शी प्लेज ही गोष्ट काय झाली आहे? हे जे वर्ड्स आहेत ते काय झालेत? रिपीट झालेत. आपल्याला काय करायचंय? ते अवॉइड करायचे. कशाच्या माध्यमातून? ॲज वेल ॲजच्या माध्यमातून. मग सेंटेन्स बघा, शी प्लेज कबड्डी, शी प्लेज खो खो. मग आपण काय करणार माहिती का? की सेंटेन्स मध्ये जो प्रोनाउन आहे तो घेणार इकडे. शी प्लेज कबड्डी ॲज वेल ॲज खो खो. बघा आपण काय केलं माहिती का? शी प्लेज कबड्डी ॲज वेल ॲज शी खो खो. हो की नाही? म्हणजेच काय की ती कबड्डी पण खेळते आणि खो खो सुद्धा खेळते. बघा ॲज वेल ॲजचा मिनिंगच काय होतं माहिती का? शिवाय, आणखीन, सुद्धा असं मिनिंग होतो. तर ती कबड्डी खेळते, शिवाय ती खो खो सुद्धा खेळते. हो की नाही? फक्त आपण काय केलं माहिती का? ही जी अननेसेसरी रिपीट होणारी जी गोष्ट आहे ती आपण काय केलं इथं? अवॉइड केली. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आपण इकडे बघूया. हो की नाही? आता सेकंड सेंटेन्स काय इकडे? ही is not only talented singer but also a dancer. बघा, ही इज नॉट ओनली अ टॅलेंटेड सिंगर बट ऑल्सो अ डान्सर. असं जर सेंटेन्स दिलेलं असेल आणि आपल्याला ॲज वेल ॲज जर यूज करायचं सांगितलेलं असेल तर मग आपण काय करणार? बघा आता या सेंटेन्स मध्ये पहिलेच काय केलंय माहिती का? एक कंजक्शन यूज केलंय. आता कंजक्शन तुम्हाला माहिती आहे, नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे काय कंजक्शन आहे. आणि एकाच सेंटेन्स मध्ये दोन दोन कंजक्शन यूज करणार कधी आपण? तर नाही. हो की नाही? मग आपण काय करणार माहिती का? या सेंटेन्स मध्ये दिलेलं नॉट ओनली बट ऑल्सो आहे ते काय करणार? रिमूव्ह करणार आणि त्याच्या जागी काय करणार? ॲज वेल ॲज यूज करणार. बघा ॲज वेल ॲज अँड नॉट ओनली बट ऑल्सो हे दोन्ही शब्द जे आहेत, ते दोन्ही कंजक्शन जे आहेत एकमेकांना काय करू शकतो आपण? रिप्लेस करू शकतो. पण आता ॲज वेल ॲज कुठं वापरणार ते आपण बघूया. बघा, ही इज अ टॅलेंटेड. आता इथला नॉट ओनली आपण काय करणार? रिमूव्ह करणार. हो की नाही? टॅलेंटेड सिंगर बट ऑल्सो आपण काय करणार? इकडला रिमूव्ह करणार आणि तिथे काय यूज करणार माहिती का? ॲज वेल ॲज आपण यूज करणार. ॲज वेल ॲज अ डान्सर. अ डान्सर. ही इज अ टॅलेंटेड सिंगर ॲज वेल ॲज अ डान्सर. असं आपलं सेंटेन्स होईल. येस. आणि आणखी एक शेवटचं सेंटेन्स आपण बघूया इकडे. जर सेंटेन्स मध्ये अँड जर यूज केलेला असेल, जसं की आपण काय म्हटलो? द चिल्ड्रन
should love their country and protect it. मग आपण काय करणार माहिती का, द चिल्ड्रन शुड लव्ह देअर कंट्री अँड प्रोटेक्ट इट. म्हणजे इथं काय केलंय माहिती का, आपण कंजक्शन यूज केलंय बघा, अँड रिमूव्ह करणार, आपण अँड काढून टाकणार आणि त्याच्या जागी काय वापरणार माहिती का, आपण ऍज वेल ऍज वापरणार. सेंटेन्स बनवूया. द चिल्ड्रन शुड लव्ह देअर कंट्री as well as protect it. बघा, चिल्ड्रन शुड लव्ह देअर कंट्री ऍज वेल ऍज प्रोटेक्ट इट. जे मुलं आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याचं रक्षण सुद्धा केलं पाहिजे, असं आपण बोलत आहोत. बस एवढंच. आय होप तुम्हाला ऍज वेल ऍज सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं ते समजलं असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.